बाजूने निकाल लागेल का? 100% माझी बाजूने निकाल लागणार आहे. जसे की तुम्ही स्वयं बघितलेला आहे की त्यांचे वकील असे जसे घडबडा गए थे, क्योंकि इतके पुरावे मी सादर केलेले आहे की मी 96 पासून बायको आहे आणि आता तो मी रेकॉर्डिंग पण सादर केलेली नाहीये. मी विसरली होती, रेकॉर्डिंग पण सादर करणार आहे. रेकॉर्डिंग पण माझ्याकडे आहे. तो आज जसे की त्यांचे आणि माझे वकीलच्या युक्तिवाद झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे पूर्ण पुरावे सादर केलेले आहे की मी बायको आहे आणि मी फक्त बायको नाही, प्रथम बायको आहे मी, असं पुरावे पूर्ण सादर केलेले आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते पुरावे जे आहेत ते खोटे आहेत, ज्याच्या सह्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत प्रत्येक डॉक्युमेंटवर धनंजय मुंडेंच्या, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही असे नामा जो तुम्ही सादर केलेला आहे तो कायदेशीर पुरावा नाहीये, कारण त्याच्यावर एकच सही आहे, दुसरी सही नाही असं नाही. तुम्ही बघू शकता हे जे सही आहे, हे जे वसियतनामा आहे याच्यावरती त्यांनी स्वयं लिहून दिलेला आहे की करुणा मुंडे पहिली पत्नी, आणि याच्यावरती जे सही आहे त्यांच्या अंगुठ्याचे निशाण पण आहे. असं वेग काही नाही आहे. हे धनंजय मुंडे एक मंत्री आहे आणि 2016चा हे वसियत पत्र आहे आणि याच्यावरती मंत्रीची जे साईन आहे, कोई अशी वेगळी साईन नाही आहे आणि त्यांच्या अंगुठ्याच्या निशाण पण आहे. आणि त्यांचे जे आहे, त्यांचे जे मेन कल्प्रेट धनंजय मुंडेला आज घरामध्ये बसावणारा जे व्यक्ती आहे, ज्यांच्यामुळे आज मी रोडवरती आली आहे आणि धनंजय मुंडे घरामध्ये बसलेला आहे, ते राज घनवट, त्यांच्या व्यक्तीची साईन आहे. आणि माझे जे व्यक्तीची साईन होणार होती ते तर मी असंच ठेवली की चलो जाऊ द्या, कधी पण आपण करू शकतात. माझी बहीण विटनेस आहे याच्यामध्ये, यावेळी माझी बहीण पण होती आणि असंच नाही आहे हे पुरावा. आणि हे तर खूप छोटा पुरावा आहे का. एक होम लोन आहे आमच्या, त्या होम लोन मध्ये गॅरंटर आहे धनंजय मुंडे हस्बंड म्हणून, आणि ते 1250च्या गॅरंटर फॉर्म जे आहे असंच तुम्ही कोणालाही लिहू देऊ शकत नाही. हस्बंड म्हणून गॅरंटर आहे, काढा तुम्ही ते. करुणाजी जे स्वीकृती पत्र दिलेलं आहे आणि जो वसियतनामाची सही आहे, या दोन्ही सह्यांमध्ये फरक दिसून येतो. कोणचा काय स्वीकृतीनामा जो आहे आणि जो वसियतनामा आहे, या दोन्ही कागदपत्रांमध्ये धनंजय मुंडेंच्या ज्या सह्या नाही, सही सेम नाही. फरक काही नाहीये. एक मिनिट फरक काही नाहीये. नाही फरक काही, एक मिनिट फरक काहीही नाहीये. नाही एक मिनिट ये बघा नाही तुम्ही ये बघा एक मिनिट, ये बघा, हे स्वीकृती पत्र आहे आणि याच्यावरती पण ते मंत्रीचीही साईन आहे. आणि एक और गोष्ट, हे फक्त साईन नाही आहे, त्याच्यावरती अंगुठ्याच्या निशाण पण आहे. अंगुठ्याच्या निशाण पण नाहीये. मी कोई लहान किंवा अशी गावची महिला नाहीये, मी एक सुशिक्षित महिला आहे आणि लढणं मी खूप चांगल्या पद्धतीने जाणते. आणि जरी मी खोटी होती, माझ्याकडे पुरावे होत नसते, तो मी आज मीडियावरती आली नसती आणि आज कोर्टामध्ये मी गेलेली आहे, धनंजय मुंडे नाही गेलेला आहे. आणि धनंजय मुंडेने मी अगोदर पण सांगितलेलं आहे की धनंजय मुंडेला हे मुद्दा दाबायचा होता, त्याच्यासाठी मी वेळोवेळ सांगते, हायकोर्टामध्ये आमच्या कन्सर्न आहे, तुम्ही काढा. 50 कोटीची मला ऑफर होती त्याच्यावरती, तरी पण तुमचं समाधान नाही होते. तो मी जज साहेबांना सांगणारे, माझ्या नार्कोटेट सगळी पूर्ण महाराष्ट्राची जनताच्या समोर करा, क्योंकि मी खरी आहे, मी पहिली बायको आहे, त्याच्यासाठी माझा लढा आहे. हे 2 लाख 15 लाख तो मिळेल नाही मिळेल माझा काही फरक पडणार नाही. मी स्वयं आपल्या चटणी भाकरी खाऊन जीव शकते, पण जे माझा टेक मार्क आहे की धनंजय मुंडेची मी पहिली बायको आहे म्हणजे आहे, याच्यामध्ये काहीही गैरबदल नाही. आणि माझ्याकडे सगळे इतके पुरावे सादर केलेले आहे, 2-3 पेज नाही, इतके पुरावे सादर केलेले आहे मीडियावरती, इतके 2-3 पेज नाहीये फक्त बघा. आणि कशासाठी, कोणत्या लोकांच्यासाठी आमच्या हे झालेलं आहे, हे घरचे पूर्ण विश्व माझ्या सोबत फिरलेला आहे धनंजय मुंडे, माझा नवरा, क्योंकि माझ्यावरती प्रेम होता. तुम्ही सगळे त्यांचे पासपोर्ट बघा, माझे व्हिसा लावलेले आहे, याच्यामध्ये पूर्ण वर्ल्डचे पूर्ण विश्व आम्ही फिरून आलेलो आहे. राजश्रीला एक कुठेतरी कोण्यामध्ये घेऊन गेला नाही. क्योंकि त्याच्यावरती फक्त ते आर्टिफिशियल लग्न होता त्यांच्या. आणि ते काय म्हणले त्यांचे वकील, कॉन्क्यूट
कॉन्क्यूटबाई ते राजश्री आहे, मी नाही. माझ्यासोबत 98-6 पासून लग्न केलेलं आहे. राजश्रीचे कोणते लोन मध्ये धनंजय मुंडे गॅरंटर नाहीये, पण माझे लोन मध्ये गॅरंटर आहे धनंजय मुंडे. राजश्री व धनंजय मुंडेचा जॉईंट अकाउंट नाही आहे, माझ्यासोबत धनंजय मुंडेचा जॉईंट अकाउंट आहे. आणि आज आमच्यासोबत छळ केलेला आहे त्यांनी, त्याच्यासाठी माझी लढाई आहे. आणि जरी माझ्याकडे इतके पुरावे नाही होते तो मी आज कोर्टामध्ये गेली नाही होती, क्योंकि 50 कोटी घेऊन शांत दुबईमध्ये बसली होती. आणि माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे जे मी मीडियावरती देणार आहे. जे हमारा मीडिएशन झालेला होता त्यांच्या एक व्यक्ती आला होता, त्यांनी ते रेकॉर्डिंग केली होती आणि आता मला दिलेली आहे ते रेकॉर्डिंग त्यांचे वकीलची. आणि माझी कसं मला कोटी अवधी रुपयाची घूस देऊन लालच देऊन मला दुबईमध्ये पाठवण्याचा कार्यक्रम हे लोकांचा होता. क्योंकि ते धनंजय मुंडे वाईट आहे, धनंजय मुंडे खोटाळा आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यासाठी मला आज पैशाची ऑफर दिली ना, ते मी फेटाळली आहे. कॉन्सन्ट्रम हमारा फाइल्ड आहे. जरी मी खोटारडी होती, मी बायको नाही होती, जरी माझ्याकडे पुरावे नाही होते, तो मी तो पैसे घेऊन कधीपासून पळून गेली होती दुबईमध्ये आणि ऐशो आरामची जिंदगी जी रही होती. यहाँ पे धक्के निकाल रही होती लोगों के बीच में. आज इतनी नीचता का आज एक ये मंत्री है महाराष्ट्र की जनता को ये देखने लायक है. 27 साल रहने वाली, साथ में रहने वाली औरत को रोड पे लाके रख दिया है. मेरा जीवन सिर्फ भगवान की याद में था और आज इसी कारण से धनंजय मुंडे घर में बैठा है. और मेरे कारण नहीं, उसने जो दलाल गैंग पाल रखी है, दलाल लोग पाल रखे हैं, राज गनवट, पुरुषोत्तम केंद्रे जैसे, वाल्मीकि कराड़ ऐसे दलाल लोग पाल रखे हैं जो उसको सिर्फ लड़की और शराब पुराते हैं. इसलिए आज धनंजय मुंडे का ये हाल है, वो घर में बैठा है. 27 साल अपने बच्चे के जैसे पाला उसको मैंने, 27 साल पति के जैसे नहीं, अपने बच्चे जैसे पाला है. और आज उस आदमी ने मुझे रोड पे ला दिया. आज जरा सा मैं उसकी गाड़ी क्या लेके आ गई, उस बात पे हंगामा कर दिया. मेरे बेटे के पास उसकी गाड़ी थी, बेटा मेरी गाड़ी लेके गया था, उस बात पे हंगामा खड़ा कर दिया. मीडिया पे गाड़ी कैसे दिख गई? अरे मैं हकती हूँ ऐसी गाड़ी पे, थूकती हूँ मैं ऐसी गाड़ी पे. 50 साल मैंने अपना खून पिलाया धनंजय मुंडे को, खून पिला के पाला है. आज ये 2 लाख 5 लाख 10 लाख क्या, मेरा एक रोम नोचा है धनंजय मुंडे ने. आज मुझे रोड पे लाने वाला, ये मीडिया पे लाने वाला धनंजय मुंडे. नहीं तो मेरे को कोई शौक नहीं था ये सब कोर्ट कचहरी ये मीडिया पे आना, मेरा शौक नहीं था. नहीं तो मुझे 96 में हीरोइन की ऑफर थी, हीरोइन बनने की. बड़े बड़े डायरेक्टर लोगों ने मुझे हीरोइन के लिए ऑफर की थी, पर मैं सब कुछ छोड़ के अपने पति के साथ पूरा जीवन बिताया एक अच्छी औरत के साथ. और आज मेरे बदनामी का कट रचना, हर दिन मेरे को कभी जेल में डालना, कभी मेरे घर पे गुंडे भेजना, कभी मेरे घर के बाहर पुलिस खड़ी करना 24 घंटे, कभी मेरे पीछे आदमी छोड़ना कि तू शादी कर ले. 20 करोड़ की ऑफर तो मेरे साथ शादी करने वाले को है. मेरे से जो शादी कर लेगा ना, मुझे फंसा के अपने प्रेम जाल में, उसको 20 करोड़ मिलेंगे. 20 करोड़ कोई हो महाराष्ट्र में तो आए और मुझे फंसा ले और मुझसे शादी कर ले. मेरा पति धनंजय मुंडे, उसके दलाल राज गनवट, पुरुषोत्तम केंद्रे और तेजस ठक्कर, ये सब दलाल लोग उसको है ना, जो मुझसे शादी करेगा ना मुझे अपने प्रेम जाल में फंसा के, उसको 20 करोड़ रुपए देगा. ये दलाल गैंग उसको 20 करोड़ रुपए देगी. मेरा पति उतना बुरा नहीं है, पर उसने दलाल लोग पाल रखे अपने आइट साइड में. इसीलिए आज यहाँ पर मुझे खड़े होके अपना सब ये सब बताना पड़ रहा है लोगों को. नहीं तो आज 27 साल में घर में रही हूँ, मेरे नाम पे कुछ करके नहीं दिया है. आज राजश्री चुप है क्योंकि पूरी प्रॉपर्टी हमारी बैक डेट के स्टाम्प लेके राजश्री ने अपने नाम पे करवा के लिए, इसलिए वो चुप है. और मैं इसलिए चुप नहीं हूँ, मेरे नाम पे धनंजय मुंडे ने कुछ करके नहीं दिया है, जो कि मैं चुप हूँ. और मुझे कुछ चाहिए भी नहीं धनंजय मुंडे का. मेरा भी जो है खून खराब है, मेरा जान ले ले, मेरा मर्डर करवा दे वो. आज मेरे को हर दिन धमकी आ रही है कि तुम्हारी बेटी को उठा के ले जाएंगे, कभी कुछ धमकी आती है, कभी कुछ धमकी आती है, तुम्हारे नहाते हुए वीडियो वायरल करेंगे. अरे जो करना है करो, मेरा बलात्कार करवा के अलग अलग आदमी के साथ वीडियो बना के वायरल करो, मुझे कुछ फर्क नहीं पड़ने वाला इन चीजों से.
मैं अपनी लड़ाई कानूनन लड़ूंगी, क्योंकि मेरे पास इतने पुरावे हैं। ये पुरावे कोई कम नहीं है, इतने सारे पुरावे हैं मेरे पास। और जो जिसके पास पुरावे नहीं है वो अपने रूम में बैठ के नाटक तमाशा देख रहा है। जय हिंद, जय महाराष्ट्र।